सोमवार 29 डिसेंबर, वेळ रात्री 11:30ची. पुण्यात पत्रकारांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर एक मेसेज आला. शिंदेंच्या शिवसेनेची पुण्यात तातडीची पत्रकार परिषद मध्यरात्री 12 वाजता. या पत्रकार परिषदेमध्ये शिंदेंची शिवसेना पुण्यात स्वबळावर लढणार अशी घोषणा करण्यात येईल असंही सांगण्यात आलं. त्यानंतर 12:11 आणखी एक मेसेज आला, प्रेस रद्द. ही पत्रकार परिषद ज्या हॉटेलमध्ये होणार होती त्या हॉटेलभोवतीच 30 डिसेंबरचा दिवस फिरत राहिला, कारण इथं शिवसैनिकांमध्ये प्रचंड राडा झाला. एबी फॉर्म मिळण्यावरून गोष्ट अगदी कॉलर धरण्यापर्यंत आणि अंगावर धावून जाण्यापर्यंत गेली. मंत्री उदय सामंत तातडीने पुण्यात आले. त्यांनी युती तुटलेली नाही असं जाहीर केलं, पण शिवसेनेतनं निष्ठावंतांना फॉर्म मिळाले ना, ज्यांनी फॉर्म भरले आहेत त्यांना उमेदवारी राहीलच याची खात्री. मुळात पुण्यात शिंदेंची शिवसेना आणि भाजप युतीमध्येच लढतील हे वरिष्ठ स्तरावरून सांगण्यात येत होतं, पण शेवटच्या क्षणी युतीपुढे मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं आणि सोबतच पुण्यातल्या शिवसेनेच्या अस्तित्वावरही. आता साहजिकच प्रश्न उभा राहतो, हे घडलं कुणामुळे? शहरातले कार्यकर्ते शहरातल्या नेत्यांवर आरोप करतायत आणि शहरातले नेते शहराबाहेरच्या नेत्यांवर. पण सगळा घटनाक्रम समजून घेतला की लक्षात येतं, शिवसेना पणाला लागली ती एका जागेमुळे, एका माणसामुळे. मागचे काही महिने आणि मागच्या काही दिवसात पडद्यामागे नेमकं काय घडलं पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. रवींद्र धंगेकर. कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचा बालेकिल्ला आपल्याकडे खेचून आणणारा नेता म्हणून धंगेकरांची प्रचंड चर्चा झाली. पण मग लोकसभेला आणि विधानसभेला धंगेकरांचा पराभव झाला. वक्फ बोर्डाच्या जमीन प्रकरणात त्यांच्यावर आरोप झाले. त्यानंतर त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. शिंदेंच्या शिवसेनेला पुण्यात असलेली फायर ब्रँड नेत्याची गरज, धंगेकरांची शिवसैनिक म्हणून झालेली राजकीय सुरुवात, यामुळे धंगेकर पुण्यात सेनेला प्लसमध्ये नेतील असा अंदाज लावला जात होता. एकनाथ शिंदे यांनीही धंगेकरांकडे महत्त्वाची जबाबदारी दिली. पुण्यात शिंदेंच्या शिवसैनिकांमध्ये उत्साह पसरला होता. महापालिका निवडणुकीत भाजपची ताकद बघता शिवसेना सुद्धा सत्तेत सहभागी होईल, महत्त्वाचा वाटा मिळेल अशी चर्चा शिवसेनेत रंगलेली. पण धंगेकरांच्या हातात सूत्र आली. त्यांनी फासे टाकायला सुरुवात केली, पण प्रत्येक फासा उलट पडत गेला आणि डाव शिवसेनेच्या हातून निष्ठायला सुरुवात झाली. विधानसभेलाही पडल्यावर धंगेकर पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीला उभे राहणार का अशी चर्चा होती. आता आमदार झालेला, खासदारकी लढवलेला माणूस महानगरपालिकेला उभा राहणार का हा प्रश्न होताच, पण त्यापेक्षा जास्त धोका होता तो पराभवाचा. धंगेकरांचा सामना भाजपच्या गणेश बिडकर यांच्याशी होणार हे जवळपास नक्की होतं. मुळात 2017च्या महापालिका निवडणुकीला धंगेकरांनी अपक्ष इलेक्शन लढवत बिडकरांचा पराभव केला होता, पण त्यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये तुटेपर्यंत ताणलं गेलं होतं. त्यात भाजप यावेळी गणेश बिडकरांना ताकद देणार हे सुद्धा नक्की होतं. त्यामुळे बिडकरांच्या विरुद्ध लढणं कठीण, बिडकरांच्या सोबत लढणं कठीण आणि जागा आपल्याला सुटून बिडकरांच्या शिवाय लढणं हे सुद्धा कठीण. सगळ्या बाजूंनी धंगेकरांची कोंडी झाली होती. ही कोंडी युतीची होती आणि ही कोंडी फोडणं धंगेकरांसाठी महत्त्वाचं होतं. रवींद्र धंगेकरांनी ही कोंडी फोडताना सगळ्यात आधी बगल दिली ती युती धर्माला. त्यांनी भाजपच्या नेत्यांना थेट टार्गेट करायला सुरुवात केली. निलेश गायवळ प्रकरणात त्यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर आरोप केले, पण काहीच सिद्ध न करता आल्यामुळे आणि आपल्याच मुलाचे हातात बंदुका घेतलेले फोटो पुढे आल्याने धंगेकरच बॅकफुटला गेले. हा डाव फेल गेल्यानंतर धंगेकरांनी जैन बोर्डिंग प्रकरणावरून खासदार मुरलीधर मोहोळ यांना टार्गेट केलं. मोहोळ यांच्यावर तर धंगेकरांनी फुल ऑन अटॅक केला. त्यांच्या विरोधात निघालेल्या मोर्चात सहभागी झाले, त्यांच्याबद्दलची कथित प्रकरणं समोर आणली. आपण हे राजकीयदृष्ट्या करत नाहीये, तर पुणेकरांसाठी करतोय असंही ठामपणे सांगितलं. मग काही दिवसांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचं नाव जमीन घोटाळ्यात पुढे आलं. मोहोळ यांच्यावर आरोप झाले, ती जमीन सुद्धा पुण्यातली, आणि पार्थ यांच्यावर आरोप झाले, ती जमीनही पुण्यातली. पण इथं धंगेकरांनी सोयीची भूमिका घेतल्याची चर्चा झाली, कारण मोहोळ यांच्यावर 32 सोशल मीडिया पोस्ट टाकणाऱ्या धंगेकरांनी पार्थ पवार प्रकरणात एक सोशल मीडिया पोस्ट केली, त्यातही पार्थ पवारांचं नाव घेतलं नाही. आता भाजपच्या नेत्यांना टार्गेट करणारे धंगेकर अजित पवारांची सबुरीने वागत होते, कारण संभाव्य युतीचा दरवाजा त्यांनी खुला ठेवला होता. अजित पवारांना सोबत घेतलं असतं तर शिवसेनेत जाऊन दुरावलेली पुरोगामी आणि मुस्लिम मतं धंगेकरांना जोडून घेता आली असती. 2024च्या लोकसभा निवडणुकीत धंगेकरांच्या हातून कसब्यातली ही मतं काही प्रमाणात निसटल्याची चर्चा झाली होती. महानगरपालिकेला स्वतः धंगेकर किंवा त्यांच्या कुटुंबातल्या कुणालाही उभं राहायचं असतं तर ही मुस्लिम मतं सोबत असणं आणि पुणे शहरात धंगेकर हा पुरोगामी विचारांचा चेहरा असल्याची इमेज जपणं धंगेकरांसाठी महत्त्वाचं होतं.
त्यामुळेच त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा पर्याय खुला ठेवल्याची चर्चा झाली। त्यात जेव्हा शिवसेना भाजप युतीचं फिसकटतंय यावर शिक्कामोर्तब होत होतं तेव्हा रवींद्र धंगेकरांनी अजित पवारांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली। या भेटीत धंगेकरांनी अजित पवारांकडे आपली पत्नी आणि मुलासाठी उमेदवारी मागितल्याचं सांगण्यात आलं। पण देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना फोन केला आणि त्यानंतर अजित पवारांनी धंगेकरांना नकार दिला असंही बातम्यांमधून सांगण्यात आलं। त्यामुळे हा संभाव्य युतीचा किंवा तिकिटाचा पर्याय खुला ठेवण्यासाठीच धंगेकरांनी पार्थ पवारांच्या प्रकरणात सबुरीची भूमिका घेतल्याची चर्चा झाली। पुण्यात महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्यानंतर भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये युतीच्या चर्चा सुरू झाल्या। दोन्ही पक्ष एकत्र लढतील हे जवळपास नक्की मानलं जात होतं। बैठकांचं सत्रही सुरू झालं, पण भाजपने या बैठकांपासून धंगेकरांना लांबच ठेवलं। त्यांच्याशी कुठल्याच पातळीवर चर्चा होत नव्हती। पण दुसऱ्या बाजूला शिंदेच्या शिवसेनेचे नेते मात्र काही प्रमाणात बोलणी यशस्वी करत होते। सुरुवातीला शिंदेच्या शिवसेनेने 65 जागांची मागणी केली, मग हा आकडा 35 वर आला। पण भाजप मात्र 15 ते 20 जागा देण्यावर ठाम होती। आता भाजपने शिंदेच्या शिवसेनेला 15 ते 20 जागाच देण्याची तयारी दाखवण्याचं हे कारण होतं। 2017च्या महानगरपालिका निवडणुकीत एकसंध शिवसेनेच्या जागा निवडून आल्या 10। त्यानंतर शिंदेच्या शिवसेनेत काही प्रमाणात इन्कमिंग झालं असलं तरी इन्कमिंगचा सगळ्यात मोठा आकडा हा भाजपमध्ये होता। त्यातही भाजपने पुण्यात चांगला जम बसवला आहे। त्यामुळे इथे शिंदेच्या शिवसेनेला धाकटा भाऊ बनणं क्रमप्राप्त होतं। आता किमान 15 जागा हा आकडा शिंदेच्या शिवसेनेसाठी अडचणीचा होता का? तर एका अर्थी नाही। 2007 मध्ये शिवसेनेचे 20 नगरसेवक निवडून आले होते, 2012 मध्ये 15 तर 2017 मध्ये 10। 2007 मधली पुणे पॅटर्नची 2.5 वर्ष सोडली तर शिवसेना सत्तेपासून बाहेरच होती। त्यामुळे पुण्यातल्या कार्यकर्त्यांना सत्तेतला वाटा महत्त्वाचा होता। पक्षाला ताकद देण्यासाठी पदांची गरज होती। त्यामुळे भाजप सोबत युती करणं फायद्याचं होतं, कारण भाजपनंतर पुण्यात दुसरा मोठा फोर्स अजित पवारांचा आहे। त्यामुळे निकाल काहीही लागला तरी पहिल्या 2 क्रमांकांची फाईट या 2 पक्षांमध्येच आहे। त्यामुळेच शिवसेनेचे राज्य पातळीवरचे नेते युतीसाठी आग्रही होते। मंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांशी खासगीत बोलताना ठाण्यात शिवसेना भक्कम आहे तर तिथे जागा वाटपात भाजप फारशी आडकाठी करत नाहीये, हेच कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा होतंय। त्यामुळे जिथे मित्रपक्ष भक्कम आहे तिथे सहकार्याची भूमिका घेण्यात यावी असा अलिखित संकेत आहे। हा सूचक मेसेज दिल्याचं पुण्यातल्या पत्रकारांकडून सांगण्यात आलं। त्यामुळे पुण्यातले शिवसेना नेते हा संकेत पाळतील। शेवटच्या क्षणी युती होऊन भाजप शिवसेना एकत्र लढतील असाही अंदाज वर्तवण्यात येत होता। त्यानंतर शिंदेच्या शिवसेनेकडून 15 उमेदवारांची एक लिस्ट देण्यात आल्याचं सांगण्यात आलं। या 15 उमेदवारांमध्ये शहर प्रमुख नाना भानगिरे होते, पुण्याचे माजी उपमहापौर आबा बागुल होते। काही अशी नावं होती जी आपली सीट निवडून आणू शकतील, जिथं भाजपकडेही फार भक्कम नाव नाहीये। पण तरीही ही लिस्ट मान्य झाली नाही, युती फिसकटली आणि शिवसेना पणाला लागली। ही लिस्ट मान्य न होण्याचं कारण ठरलं एक जागा। रवींद्र धंगेकरांनी आपल्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांचं नाव लिस्टमध्ये ठेवलं होतं। त्यांना 23 क मधून उमेदवारी देण्यात यावी अशी त्यांची मागणी होती। भाजप त्या जागेसाठी अनुकूल झाली असती, पण मेन राडा झाला तो 24 ड या जागेवरून। धंगेकरांनी इथं आपला मुलगा प्रणव धंगेकरला उमेदवारी मिळावी अशी मागणी केली। आता ही जागा भाजपचे पुणे शहर निवडणूक प्रमुख गणेश बिडकर यांची। आपल्या मुलासाठी धंगेकरांनी थेट भाजपच्या निवडणूक प्रमुखांनाच आव्हान दिलं। युतीत जुळवून घेण्यापेक्षा त्यांनी बिडकरांचा पत्ता कट होतोय का याची आखणी केल्याची चर्चा झाली। आपला मुलगा आपला ऐकत नाहीये, त्याला निवडणूक लढवायचीच आहे, त्याने फोटो काढलेल्या बंदुका खोट्या होत्या असं म्हणत धंगेकरांनी मुलाच्या उमेदवारीचा हट्ट कायम ठेवला। साहजिकच धंगेकरांनी पुढे केलेल्या या एका जागेवरून बिनसलं आणि युती फिसकटली। पण या सगळ्यात इतका गोंधळ उडाला की शिंदेच्या शिवसेनेचे फॉर्म घेण्यासाठी कॉलर धरण्याची वेळ आली। शहरातल्या नेत्यांनी युती तुटली असं सांगितलं तर राज्याच्या मंत्र्यांनी युती कायम असल्याचं सांगितलं। शिंदेच्या शिवसेनेकडून एबी फॉर्म देण्यात आले खरे, पण भाजप आणि आरपीआयने सगळ्याच्या सगळ्या 165 जागांवर आपले उमेदवार दिले। आता नगरसेवकांचा उतरता आलेख आणि भाजपचा जोर बघता स्वबळावर लढणं हे शिंदेच्या शिवसेनेसाठी सोपं नाही। त्यात भाजप आपल्या उमेदवारांना फॉर्म माघारी घ्यायला लावण्याची शक्यता कमी आहे। त्यात धंगेकरांच्या मुलाने बिडकर यांच्या विरोधातच फॉर्म भरला असल्यानं ठिणगी शांत होण्याची शक्यता नाही। त्यामुळे माघारीचा विषय आलाच तर ती नामुष्की शिंदेच्या शिवसेनेवरच येऊ शकते, ज्यामुळे साहजिकच
पक्षातलं शहरातलं अस्तित्वच पणाला लागू शकतं. भाजप आणि शिंदेची शिवसेना या युतीच्या ताकदीमुळे शिवसेनेला नगरसेवकांचा आकडा 10च्या पुढे नेण्याची संधी होती. पण दंगेकरांच्या एका जागेच्या हट्टामुळे युती फिसकटली. शेवटच्या क्षणी एबी फॉर्म न मिळाल्यानं शिंदेच्या शिवसेनेचे कार्यकर्तेही नाराज झाले आणि ज्यांनी अर्ज दाखल केले त्यांना माघार घ्यावी लागली तर काय याचं टेन्शन आहेच. त्यामुळेच ज्या शहरात बाळासाहेब ठाकरेंचा जन्म झाला त्या शहरात बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा सांगणारी शिवसेना सध्या पणाला लागली आहे. याचं कारण विचारल्यावर बोट जाते एका जागेकडे आणि एका माणसाकडे. तुम्हाला काय वाटतं? दंगेकरांनी युतीचं गणित तुटेपर्यंत ताणलं का? भाजप विरुद्ध राष्ट्रवादी या सामन्यात शिवसेनेला तग धरता येईल का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.